अच्छे लोग बुरा वक्त आने पर भी बुरा काम नहीं करते, कारण परिस्थिती कोणतीही असो, काहीही असो, त्यांनी त्यांच्या व्हॅल्यूज सोडलेल्या नसतात. ते त्यांच्या मूल्यांना धरूनच वाटचाल करत असतात. पण परवा कोलकाता येथे एका महिला डॉक्टरसोबत जे काही घडलं, किंवा यापूर्वीही अनेक महिलांसोबत जे काही घडत आलेलं आहे, ह्या सगळ्या घटना पाहिल्यानंतर मनात सहजच प्रश्न उभा राहतो की आता समाजामध्ये व्हॅल्यू हा प्रकार उरला आहे की नाही. आपण रोज जाता येता बघत असतो, काही लोक महिलांकडे वाईट नजरेने बघत असतात, त्यांच्यावरती घाणेरड्या गलिच्छ अशा कमेंट्स करत असतात, त्यांच्यावरती जजमेंट पास करत असतात. तुम्हाला आदरपूर्वक स्मितहास्य देणाऱ्या महिलांच्या कॅरेक्टरवरती ताशेरे ओढणारे तुम्ही कोण असता? किंवा खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलांना सुद्धा टॉर्चर केलं जातं. किंवा अनेक घरांमध्ये आपण बघतो महिलांना गृहीत धरलं जातं. हे सगळं करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? महिलांच्या बाबतीत वाईट विचार करणं हे तुमचं मूल्य आहे, किंवा ओव्हर पॉवरिंग द वुमन ही तुमची व्हॅल्यू आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका स्त्रीच्याच पोटी जन्माला येऊन स्त्रीच्या साह्यानं स्त्री जातीचं बाळ जन्माला घातल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या मूल्यांच्या बाबतीत अंतर्मुख होता येऊ नये. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल. डॉक्टर स्नेहल्स इन्साईटमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, आपल्या डीप रूटेड बिलीफ्स. आयुष्य जगत असताना आयुष्य जगण्यासाठी दिशा दाखवणारे दिशादर्शक म्हणजे आपल्या व्हॅल्यूज असतात. आपल्या लहानपणी बघा मूल्य शिक्षणाचे क्लास होत असत, आणि आत्तासुद्धा आपल्या मुलांना मॉरल एज्युकेशनचे क्लासेस घेतले जातात. ते का बरं घेतले जात असावेत? कारण अ बेटर यू अँड अ बेटर मी तयार होण्यासाठी. बारकाईने लक्ष दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्हॅल्यूला धरून आपलं आयुष्य जगत असतो. आपले सगळे थॉट प्रोसेसेस, आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज, आपले रिस्पॉन्सेस, हे सगळं आपण आपल्या डीप रूटेड व्हॅल्यूच्याच साह्यानं एक्सप्रेस करत असतो. पेशन्स म्हणजे धीर धरणं. ही व्हॅल्यू जर आपल्याकडे असेल तर आपल्यासमोर कोणतीही परिस्थिती आली तर आपण तिला रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करू शकतो. कारण आपल्याला माहीत असतं, नाही, तो आपला स्ट्रॉंग बिलीफ असतो की सब्र का फल मीठा ही होता है. किंवा पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता. ही जर व्हॅल्यू आपल्याकडे असेल तर आपण अधिक ऑप्टिमिस्टिक असतो, आशावादी राहतो, आपण अधिक कॉन्फिडंट राहू शकतो. कारण आपल्याला माहीत असतं हेही दिवस जातील. व्हॅल्यूज आपल्याला गोल्स देत असतात, आणि हे गोल्स पूर्ण करण्यासाठी सुद्धा या व्हॅल्यूजच आपली मदत करत असतात. जर आपल्या अंगी पेशन्स, कन्सिस्टन्सी, करेज आणि डिसिप्लिन यासारख्या व्हॅल्यू असतील तर आपण सेट केलेलं गोल आपण निश्चितच पूर्णत्वास नेऊ शकतो. याचं साधं उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला स्टेजवरती स्पीच द्यायचं आहे, पण त्याआधी आपल्या मनामध्ये असे असंख्य विचार येऊन जात असतात की मला जमेल का, मला आठवेल का, मी जे विचार मांडणार आहे ते समोरच्यांना पटतील का, आवडतील का. यामुळं आपल्या मनामध्ये अँक्झायटी निर्माण होत असते. पण आपण जर आपल्या अंगी असलेल्या करेज या व्हॅल्यूला इम्पॉर्टन्स दिला तर ती परफॉर्मन्स अँक्झायटी कुठच्या कुठे गायब होऊन आपण उत्तम स्पीच देऊन माघारी आलेलो असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती, वेगवेगळ्या वळणांवरती व्हॅल्यूज अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मानसिक रोगांमध्ये सुद्धा या व्हॅल्यूज महत्त्वाचा रोल प्ले करत असताना आपल्याला दिसतात. या मानसिक रोगांमध्ये व्हॅल्यू हे एक टूल म्हणून वापरलं जातं. उदाहरणच घ्यायचं झालं तर ओसीडीचा पेशंट. ओसीडीच्या पेशंटमध्ये अनेक अनकंट्रोल्ड थॉट्स निर्माण होत असतात, आणि ते थॉट्स त्याला डिस्टर्ब करत असतात. पण त्यानं त्याच्यातल्या व्हॅल्यूला इम्पॉर्टन्स द्यायचं ठरवलं, किंवा त्यानं त्या व्हॅल्यूला इम्पॉर्टन्स दिला, तर त्याला जे डिस्टर्ब करणारे थॉट्स असतात त्यापासून तो बाजूला होऊ शकतो, आणि त्याचा डिस्टर्बन्स कमी झालेला आपल्याला दिसतो. व्हॅल्यू ॲज अ टूल म्हणून वापरत असताना मला एक गोष्ट सांगायला आवडेल. तुम्ही जरा शांत बसा आणि विचार करा, माझ्यापुढं हे प्रॉब्लेम नसते, माझा हा मेंटल स्ट्रक नसता तर मी काय काय करू शकले असते. आणि तेव्हा जे तुम्हाला सापडेल ते तुमचं गोल असेल. आणि हे गोल अचीव करण्यासाठी, साध्य करण्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टींची मदत घ्यायला हवी, तर त्या गोष्टी म्हणजे तुमच्या व्हॅल्यूज असतील.
पण हे सगळं अचीव करत असताना, तुमचं गोल अचीव करत असताना या व्हॅल्यूसोबत अजून एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची ठरणार आहे. ती गोष्ट आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.